जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. श्रीराम. तुम्हा सर्वांच्या हृदयस्थ श्री समर्थ गुरु परंपरेस नमन करतो. तुम्ही सर्वांनी केलेल्या श्री समर्थ साहित्य सेवेचे मी हार्दिक अभिनंदन करतो. स्वयमेव आदिनारायणापासून विष्णूंना सहज प्राप्त झालेले हे ब्रह्मज्ञान परंपरेने ब्रह्मदेव, वसिष्ठ, श्रीरामचंद्र, श्री हनुमान यांचेकडून श्री समर्थांपर्यंत आणि पुढे गुरुपरंपरेने आपल्यापर्यंत आले. ही समर्थांची अमृतवाणी शास्त्रांचे सार आहे, वेदांताचे गुह्य आहे. वेदांत सिंधूचा एक एक बिंदू श्री समर्थांच्या अक्षर साहित्यातील एक एक वचन आहे. हे अपरिमित ज्ञान अगणित भांडारगृहात अनेकानेक ग्रंथात विपुलतेने आहे. पण ही भांडारगृहे बंद होती. त्याची किल्ली समर्थ हृदय देवांना लाभली. त्यांनी सारी भांडारगृहे एक सरी उघडली. प्रथम जिज्ञासू त्याचे मोल जाणून ज्यांना पुढे खुले करत होते. आर्त त्याचा स्वपर सुखार्थ उपयोग करत होते. नंतर अर्थार्थी पुढे घुसले. प्रसंगापुरते ग्रंथातील समयोचित दाखले देण्याच्या हव्यासामुळे संदर्भाच्या अचूकतेचे भान सुटले. अचूक संदर्भ शोधण्याच्या क्लिष्ट अभ्यासाला बगल देऊन वरवर माहिती गोळा करून वेळ निभावण्याचा कल वाढला. त्यामुळे मूळ ज्ञान मलिन होऊ लागले. विजयराव, तुमच्या चमूने आता कंटाळा येणारी किचकट वाट बुजवली आहे. आता अभ्यासार्थी आनंदाने संदर्भ शोधू शकतील. शब्दावर, शब्दार्थावर, लक्षार्थावर, गुह्यार्थावर चिंतन करता येतील. आधुनिक विज्ञानाच्या विशाल सागरात AIच्या मदतीने हवी ती मोत्ये निवडता येतील. श्री समर्थ वागतेच्या मंदिरात मला माझ्या सद्गुरूंनी पाठवले. मी धुळ्यास केलेल्या अशा संशोधनास उपयुक्त उपक्रमामुळे या गोष्टीचे अप्रूप मला वाटणे स्वाभाविक आहे. मला खात्री आहे समर्थ हृदयदेव, श्री श्रीधर स्वामीजी, श्री समर्थ रामदास, हनुमंत, प्रभू रामराय या सर्वांचे आशीर्वाद तुम्हाला लाभले आहे. हा अल्पारंभ आहे, तो क्षेमकर आहेच. पुढे पुढे उत्कट भव्य करणे आहे रघुवीरा. हा श्रीमद समर्थांचा संदेश दृष्टीपुढे हवा. श्री समर्थ प्रीतो भवतु. जय जय रघुवीर समर्थ.